तर मित्रांनो, तुम्ही ट्रकीचं काय विषय नेमकं? तर विषय असा होता, रात्रीचा आपल्याला लय उशीर झाला, त्याच्यामुळे आपण गणेगाव मध्ये झोपलो होतो बरं का. इथपर्यंत यायला रात्रीचं उशीर झाल्यामुळे ना आपल्याला उठायला पण लय उशीर झाला. आपण तर उठून गेलो बरं का, पण आपल्या मित्रांना काय अजून बी झोप सुधारणा भाऊ. घरी कधी तर चटई नाही उकलीत, पण इथं ना सगळं उकलावं लागतं. जोडीदार म्हणे यायला तू नुसता व्हिडिओ काढू आली, एक गोदडी तू बी गोळा कर. मग काय आपण उकलली आपल्या वाटेची एक गोदडी. चला मग आता गोदड्यांचं काम तर कम्प्लीट झालं, आपल्या जॉनी टूला बी पुसून घेऊ आता. रात्री काय आपला जॉनी वन भरला नव्हता, त्याच्यामुळे ना आपण जॉनी टूलच घेऊन आलेलो होतो. मस्त पैकी मग चावी बिवे फिरवली, देवाचं नाव घेतलं आणि चलो फिर निकलते आपले मंजिल की तर. अरे मंजिल कडे निघलो, पण हे टेलर जोडायचं राहिलं ना अजून. हे दोघ मित्र माग होतं, पण आपण टेलर आणि ते जोडच तर आपल्याला दिलं ना भाऊ ओव्हरटेक मारून. आपण काय त्याला ओव्हरटेक मारायचं नाही, फक्त माग माग चालायचं, कारण की पुढे घाटात त्याला थांबावंच लागणार आहे. वाटानं तर दिसला नाही, मग त्याच्यावर डायरेक्ट आपल्याला तो घाटातच दिसला भाऊ. मग आपण काय करू, आपला जोडीदार टोचन करस्तवर आहे ना पहिले आपल्या देवाचं दर्शन करून घेऊ. त्यासाठी आपल्याला ना आपले टेलर इथंच सोडावं लागेल आणि हायफास करून आपल्या जोडीदाराचे टेलर पहिले घाटाच्या खाली उतरावं लागेल. तुम्हाला माहितीये का, असा कुठं ना आपल्याला रोज करावं लागतं, त्याच्यामुळे इतका वैताग आलेला आहे ना पार मापाच्या बाहेर. फायनली मग एक परच जोडीदाराचे टेलर दिलं भाऊ उतरून आपण. चला मग काय आता आपले बी टेलर तोपर्यंत आपण जोडून थांबू. वरती आले मग मस्तपैकी आपण टेलर बिलर जोडून घेतलं भाऊ. पहिले टेलर जोडून तर झालतं बरं का, पण आपल्याला ना आपल्या टेलरला माग वायर बी लावावं लागेल. चला मग काय घेऊ घाट उतरून. फायनली मग एक परच आपलं बी ट्रॅक्टर मस्तपैकी उतरून घेतलं आणि जोडीदार गेला भाऊ मग आपल्या मित्राला टेलर जोडून द्यायला. तेवढ्यात आपण आलो बरं का मलठाणच्या जवळ. लगेच आपल्याला तिथं ह्या अशा बैलगाड्या दिसल्या आणि त्या इतक्या लाईनीत चालत होत्या ना भाऊ, हे बघून लय भारी वाटलं आपल्याला. तुम्हाला तर माहिती मग ह्या रस्त्याला लागलं ट्रॅक्टर एकदम टापोटाप चालतं म्हणून. कारखान्याच्या जवळ आलो बरं का, पण बारकी बिडी मोकार धुपन फेकू राहील, पण मोठ्या बिडीतून तर काय धुपानच निघा ना भाऊ. कारखाना बंद नसला म्हणजे बरं होईल. बिगर आंघोळच असल्या ना भाऊ काय कुटाणा होतोच. आता या सेन्सर पैसे आलो, पण ट्रॅक्टरचं काही सेन्सरच धरी नाही. जवळ तिथं आपण अर्धा तास थांबलो, तेव्हा आपला नंबर लागला भाऊ. चला मग काय घेऊ काटन ते करून. मध्ये येऊन बघतो तर वाहन बी कमीच होते बरं का, म्हणजे आपला नंबर लवकरच येईल. तेवढ्यात बरच वेळ थांबलो, मग आपला नंबर आला बरं का. चला मग काय घेऊ आता पटापट ट्रॅक्टर खाली करून. आज तो बारकी बिडी मोकार धुपन फेकू राहिली भाऊ. आणि ह्या ट्रकीचा विषय असा आहे, ते जवळ 2 घंटे झाले अशीच टांगलेली भाऊ. खाली टेबलचं काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे ट्रॅक्टर लावून जवळ 10-15 मिनिटं झाले, पण याला काय अजून भारच गुताना भाऊ. सगळे कामाला एकदम निवांत निघत आहे बरं का, पण हात डायरेक्ट कपन बांधके निघेले भाऊ. नेमकं काम सिरियसली करू राहिला का मजा करू राहिला तेच कळा ना भाऊ. आपला ट्रॅक्टर क्रेन खाली लागून काही उपयोगच नाही, कारण की जोपर्यंत हे गव्हाण मोकळे होत नाही ना, तोपर्यंत आपला पण भारा उचलत नाही. आणि ते सगळं जाऊ दे, पण ह्या दोघांचं काय नियोजन चालू आहे काय माहिती भाऊ. नेमकं कुठं काय ट्रॉफी जिंकली का काय ते बी कळा ना मला. ही ट्रक तर जवळ खाली झाले, तरी पण नाचूच राहिली भाऊ. यांची अशी फॅमिली बघितल्यावर आपल्याला बी आपल्या फॅमिलीचे ध्यान आले बरं का. फायनली मग एक परत आपलं ट्रॅक्टर झालं भाऊ खाली. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.